आत्या, सगळं ठरवल्याप्रमाणे व्हायला हवं. होईल, सगळं होईल. केतकीला समजावलंय मी. त्या घाबरल्या नाही आहेत ना? घाबरली ती. मी तिला म्हटलं स्वतःवर विश्वास ठेव. झाली आहे तयार. एकदा मी सुद्धा बोलते त्यांच्याशी. आता रुपाली घरी आली की मग हळूहळू सगळं सुरू करूया. काय झालं? अशा का बघताय? मी देवळात गेले होते. प्रसाद, नाही तुम्ही माझ्या हातून नाही घेणार, मी ठेवते इथे. मी ठरवलंय आता, जोपर्यंत आपल्या घरात सगळं व्यवस्थित होत नाही, तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, मला स्वीकारत नाही, तोपर्यंत रोज देवळात जाणार आहे मी. पूजा करणार, अभिषेक करणार, होईल सगळं व्यवस्थित. नक्की घ्या प्रसाद. कसला तरी वास येतोय ना, रॉकेलचा. हा पेट्रोलचा वास आहे. ती आल्यापासून यायला लागला. याचा अर्थ ती घराबाहेर जाऊन काहीतरी करतेय. पण पेट्रोलचा काय संबंध? काहीतरी संबंध आहे आणि तो संबंध शोधायला हवा. मी लक्ष ठेवते तिच्यावर. ती बाहेर जाऊन काय करते हे शोधते. विरोचकाचा वध फक्त आणि फक्त त्या कट्यारीनेच होऊ शकतो, आणि म्हणूनच ती कट्यार नष्ट होत नाहीये. पण एक गोष्ट चांगली आहे की ती कट्यार नष्ट होत नसली तरी ती माझ्या ताब्यात आहे. पण ह्या त्रिनयनेच्या लेकी कधीही पोहोचू शकतात कट्यारीपर्यंत. कट्यार नष्ट होत नाही तोपर्यंत ती अशा ठिकाणी ठेवली पाहिजे की जिथे या त्रिनयनेच्या लेकी पोहोचूच शकणार नाहीत. काकू, आजचं जेवण म्हणजे एकदम आहा हा हा असं झालं होतं. मी पण हेल्प केली होती. ओके, मी तुला काय म्हणू? वा वा, काय मस्त हेल्प केली. नेत्रा, तुला काय सांगितलं? किचन मध्ये यायचं नाही, काम करायचं नाही म्हणून. तू आराम करायचंच. आणि तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग, मी करून देईन, पण तू किचन मध्ये यायचं नाहीयेस. ए मी ऑनलाईन इमली मागवू का? अगं आधी तिला विचार, तिला काय खावंसं वाटतंय ते. मी सांगेन मला काही खावंसं वाटलं तर. तुम्ही या विषयावर बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलंय ना. आणि इतक्या मोठ्यांदा तर नाहीच नाही. मला तेच म्हणायचं होतं, थोडं पेशन्स ठेवा. करेक्ट आहे, या विषयावर विरोचक अगदी दुसऱ्या रूम मध्ये असलं तरी इतक्या मोठ्याने आणि ओपनली नाही बोलायचं. ओके, सॉरी बाईजी. नेत्रा, औषधं घ्यायची. बरं, मी आहे माझ्या रूम मध्ये. विरोचक येतोय. काकू, आता खेळ सुरू करायचा. थोडी जरी शंका आली किंवा तो काय असं वाटलं तर विरोचकापासून लांब जायचं. झाली जेवण? तन्मय, फाल्गुनी, रूम मध्ये जा, आराम करा. नेत्रा, चल.
काकू चल चल. हो जरा आहेच. जेवण गरम आहे तोपर्यंत जेवून घे. केतकी थँक्यू. म्हणजे तू मला काळजीपोटी जेवून घे म्हणून सांगितलंस. कोणी बोलतच नाही आहे ग माझ्या बरोबर. मी आले की निघून जातात सगळे. मी केलेला स्वयंपाक सुद्धा जेवत नाही. मला खरंच खूप त्रास होतोय. म्हणजे आपलीच माणसं आपल्याशी असं सावत्र असल्यासारखं वागतात ना, खूप त्रास होतो. माझी नक्कीच काहीतरी चूक झाली असणार. आय एम सॉरी. पण काय चूक झाली ती एकदा सांग ना मला प्लीज. आता नको, मी नंतर सांगेन सगळं. तू जेवून घे. चला, एक मासा गळाला लागला. आता हळूहळू सगळ्यांनाच असं गळाला लावायचं. जोपर्यंत मला माझी शक्ती परत मिळत नाही तोपर्यंत हा खेळ असाच सुरू ठेवायचा. नेत्र काकू करेल ना ग नीट सगळं हँडल. हो साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. काकू सगळं सांभाळून घेते. सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. साहेब नका एवढं टेन्शन घेऊ. मला ना खरं तर कौतुकच वाटतंय काकूंचं. म्हणजे बघा ना, विरोचकाला घाबरून एका खोलीत बसून राहणाऱ्या काकू आज विरोचकाला मात देण्यासाठी आपली मदत करतायत. शेवटी काकू सुद्धा देवी आईच्या सैन्याचा भागच आहेत. नेत्र बरोबर आहे तुझं, पण त्या विरोचकाने जर चुकून काही. नाही, मी सांगितलंय काकूंना, थोडा जरी धोका वाटला तर लगेच विरोचकापासून लांब जायचं. साहेब, एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. काय? विरोचक आज बाहेरून घरी आला ना, तेव्हा त्याच्या अंगाला पेट्रोलचा वास येत होता. पेट्रोलचा? पेट्रोलशी काय संबंध तिचा? काहीच कळत नाहीये मला. आणि इंद्राणी आत्यांना असं वाटतंय की विरोचक घराबाहेर जाऊन काहीतरी करतोय, काहीतरी चालू आहे त्याचं. म्हणून आता इंद्राणी आत्या स्वतः लक्ष देणार आहेत विरोचकाकडे. आणि गरज पडली तर मला सुद्धा इंद्राणी आत्यांबरोबर जावं लागेल. नेत्र तू ऐकणारच नाहीस ना माझं. नेत्र आपलं ठरलंय, काही झालं तरी तू घराबाहेर पडणार नाहीस. साहेब पण नेत्र बाकी जे काही आहे ना ते आम्ही सगळं बघून घेऊ, पण तू घराबाहेर पडायचं नाही आणि दॅट्स फायनल. साहेब विरोचकाला थांबावं लागेल ना. मित्र तू प्लीज या सगळ्याचा स्ट्रेस नको घेऊस प्लीज. हे सगळं बघायला आम्ही आहोत. तू या सगळ्याचं टेन्शन घेशील, या सगळ्याचा विचार करत राहशील तर याचा परिणाम आपल्या बाळावर होईल. प्लीज ऐक माझं, नको जास्त विचार करूस. औषधं घ्यायची बस. आणि आता जास्त विचार न करता आराम करायचा फक्त.
मी जाते. सांभाळून जा. आम्ही इथेच थांबतो. नाही, तुम्ही खाली जा, मी इथे थांबते. रुपालीने जर बघितलं तर तिला संशय येईल. ठीक आहे. लक्षात ठेव, काहीही झालं तरी. हो, माझ्या सगळं लक्षात आहे. रुपाली वहिनी, केतकी, बरं झालं तू आलीस. मी वाटच बघत होते तुझी. म्हणजे तू आली नसतीस तर मीच आले असते तुला भेटायला. सॉरी, सगळं आवरण्यात थोडा वेळ गेला. थँक्यू. थँक्यू, तू मला समजून घेतलंस. म्हणजे माझ्या मनाची अवस्था तुला कळली. माझ्या हातून असं काय गुन्हा झालाय? नाही नाही, तू काही नाही केलंयस. तुझ्या हातून काहीच घडलेलं नाहीये. जे काही केलंय ना ते तुझ्या शरीरात असलेल्या विरोचक नावाच्या राक्षसाने केलंय. राक्षस? हो, त्या राक्षसाने खूप काही घडवलंय आपल्या घरात. आपलं सोन्यासारखं घर, आपली माणसं सगळी त्या राक्षसाच्या दहशतीखाली होती. खूप खूप भयानक आहे तो राक्षस. आणि त्या राक्षसानेच आपल्या आईंचा जीव घेतला. राक्षस? मी माझ्या मी मारले आईंना? वहिनी, वहिनी प्लीज. तू नाही मारलेस. तुझ्या शरीरात असलेल्या विरोचकाने केलंय हे. तू खरंच काही नाही केलेस. आणि मला माहितीये तुझ्या शरीरातून तो विरोचक राक्षस निघून गेलाय. खरं तर घरातल्या सगळ्यांनाच हे कळतंय. पण त्या राक्षसाची भीतीच एवढी आहे की सगळे तुझ्यापासून अंतर ठेवून राहत आहेत. म्हणून सगळे तुला स्वीकारत नाहीये. माझ्या हातून कसं झालं? मी काय करू आता? असं कसं झालं? मला खरंच कळत नाहीये केतकी. वहिनी, तुलाच काहीतरी करावं लागेल. आणि असं काहीतरी करावं लागेल ना की सगळ्यांचा विश्वास बसेल की तूच रुपाली राज्याध्यक्षस आणि तुझ्यातला विरोचक निघून गेलाय कायमचा. तुलाच काहीतरी करावं लागेल. शांत. करेन, मला करावंच लागेल. माझी सगळी माणसं माझ्यापासून लांब गेलेत केतकी. मला नाही सहन होते. हे बघ, तू आधी शांत हो. आणि तू जे काही करशील ना त्याच्यात मी तुझ्या सोबत असेल. तू नको काळजी कर. मी निघते आता.
भाऊजी येतील ना? तू रडू नकोस, आलेच. या त्रिनयनेच्या भक्तांना वाटतंय माझ्यातला विरोचक मेला आहे. विरोचक कसा मरेल? तो तर अमर आहे. नेत्रा, नेत्रा काय झालं? हा? कुठं दुखतंय? मी काय करू? मी तुला पाणी हवंय का? मी पाणी देतो. नकोय पाणी? काय करू? वेळ झालं दुखतोय का? मला सांग एक्झॅक्टली कुठं दुखतं नेत्रा? बरं वाटतंय. अचानक झोपेत कळ आली पोटात, खूप जोरात. पण हे असं कशामुळे दुखलं असेल? माहित नाही, म्हणजे खरं तर पडात असं होतं का ते माहित नाहीये. खूप जोरात दुखत होतं. नेत्रा, आपण डॉक्टरकडे जाऊया. चल, मला अजिबात रिस्क घ्यायची नाही. चल. एवढं सगळं घडलं, मध्यरात्री डॉक्टरकडे जावं लागलं. एका शब्दानं सांगितलं त्यानं मला. बाबा, तुम्ही रागावू नका. मीच अद्वैत साहेबांना सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोचकाला संशय आला असता. बरं, आता बरी आहेस ना तू? हो आत्या, मी एकदम व्यवस्थित आहे आणि बाळ सुद्धा बरं आहे. पण झालं होतं काय? डॉक्टर म्हणाले कदाचित ऍसिडिटीमुळे असू शकतं म्हणून. नशीब. आता पण तुम्ही प्लीज सांगा नेत्राला, तिला हवी आहे तेवढी रेस्ट नाही घेत ते. नेत्रा, खरं तेच सांगतोय ना, तुला जेवढ्या आरामाची गरज आहे तेवढा आराम नाही करत असतो. खरं तर तुला मेंटली रिलॅक्स होण्याची जास्त गरज आहे. नेत्रा, ऐक ना, बाळा, नको स्वतःला त्रास करून घेऊस. शांत राहण्याचा प्रयत्न कर. बाबा, मी करते प्रयत्न. नेत्रा, मला कळतंय तुझ्यासाठी हे सगळं खरंच खूप डिफिकल्ट आहे, पण तू प्रयत्न तर करून बघ. आम्ही आहोत सगळे तुझ्यासोबत. सॉरी. दूध संपव. चल. अद्वैत, कुठलीही कसलीही इमर्जन्सी असेल मला कळवायचं. विरोचकामुळे सांगता येत नसेल, फोन कर, मेसेज कर, पण कळव. कोण आहे? मी केतकी. इंद्राणीताई, नेत्रा, बहुतेक विरोचक घराबाहेर जातोय. मी खाली जाताना बघितलं, हातात पर्स होती.
जावं लागेल. कदाचित ती असती मी आणि इंद्राणी जातोय, तू घरीच थांब. इंद्राणी चला. तू थांब इथेच.